लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या बंगल्यासमोर प्रहारचे रक्तदान आंदोलन। शेतकरी, अपंग तसेच विविध 47 कार्यकर्त्यांनी केले रक्तदान आंदोलन। बातमी येते पुसद येथून। मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळेस मूर्तिजापूर येथील निवडणूक प्रचार सभेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहितीची सत्ता आल्यास आम्ही महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून असे आश्वासन दिले होते आणि महाराष्ट्रात माहितीची सत्ता येऊन अनेक महिने उलटूनही अद्यापही कर्जमाफीची घोषणा सरकारकडून करण्यात आली नाही। याची आठवण करून देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्री तसेच राज्यमंत्र्यांच्या घरासमोर बच्चू कडू यांच्या नेतृत्वात रक्तदान करून अनोखं आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली होती। त्याच पार्श्वभूमीवर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या अनुषंगाने राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या बंगल्यासमोर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, शेतीमालाला हमीभाव द्यावा यासह दिव्यांग बांधवांचे मानधन प्रति महिना 6,000 रुपये करण्यात यावे या मागणीला घेऊन प्रहार जनशक्ती पक्ष, तालुका पुसद व उमरखेड शहर व तसेच अपंग क्रांती आंदोलनाच्या कार्यकर्त्यांकडून व शेतकऱ्यांकडून रक्तदान करून आंदोलन करण्यात आले। यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष बिपिन चौधरी, पुसद तालुका अध्यक्ष प्रदीप आडे, युवा जिल्हा उपजिल्हा प्रमुख अभिजित गंदेवार, उमरखेड शहर प्रमुख राहुल मोहितवार, प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे जिल्हा अध्यक्ष संतोष काईट, उमरखेड प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे तालुका अध्यक्ष बालाजी माने, उमरखेड शहर सचिव श्याम चेके, आशिष हामद, संजय गोटमले, शालीपुत्र ढोले, सचिन सोनटक्के, संगीता गुडदे, रोहन राठोड, तुषार व्यवहारे, संतोष राठोड, निलेश राठोड, मानसिक मिशे, सुनीता जोगदंडे, विजय पवार, आकाश राठोड, माधव जाधव, प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते व दिव्यांग बांधव, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिलेले आश्वासन पूर्ण करण्यात आले नाही तर यापुढे उग्र आंदोलन करण्यात येईल असे पुसद तालुका प्रदीप आडे, उमरखेड शहर प्रमुख राहुल मोहितवार यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले। बच्चू कडू आणि आंदोलन असं जे समीकरण महाराष्ट्रामध्ये बनलेलं आहे त्याच प्रहार संघटनेचे पुसद येथे रक्तदान करून आंदोलन, शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी यासाठी येथील युवकांनी, प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या संपूर्ण विंगणी पुसद येथील इंद्रनील नाईक राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या बंगल्यासमोर जे आंदोलन या ठिकाणी आज छत्रपती संभाजीराजे महाराज यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी तालुक्याचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेणार। काय म्हणता भाऊ, बच्चू कडू आणि आंदोलन आणि प्रत्येक खेड्यापाड्यात आणि प्रत्येक शहरामध्ये एक नवीन बच्चू कडू निर्माण झालेले आहेत, तर आपण त्यांचा कार्यकर्ता म्हणून आजच्या आंदोलनाच्या निमित्ताने आपली पार्श्वभूमी। आज आम्ही 14 तारीख आज स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान आंदोलन आम्ही इथे इंद्रनील नाईक भाऊ यांच्या बंगल्यासमोर आयोजित केलं होतं आणि आमचा मुद्दा हेच आहे की शेतकऱ्यांचा कर्ज माफ झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे आणि दिव्यांग बांधवांना 6,000 मानधन मिळालं पाहिजे, हे आमचे मुद्दे होते। आणि जर आमचे मुद्दे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे मागील आपल्या विधानसभेच्या वेळेस माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, तर आमची सरकार जर येईल तर आम्ही सातबारा कोरा करू असं आश्वासन दिलं होतं। आणि आज 5 महिने झाले अद्यापही त्यांनी काही डेट दिली नाही, काही सूचना दिली नाही, कधी होणार, काय होणार। समोर तोंडावर शेतकऱ्यांचं पेरणीचे दिवस आले, नवीन कर्ज उचलायचे दिवस आले, पण आज अद्यापही त्यांचं काही शेतकऱ्यांचे कर्जमाफी करायचा काही उद्देश समोर दिसून येत नाही। जोपर्यंत शेतकऱ्यांचा कर्जमाफ होणार नाही तोपर्यंत लढा असाच राहील, असेच आंदोलन करत राहू, वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करू, असं बच्चूभाऊच्या निदर्शनाखाली हा रक्तदान आंदोलन पार पडला असं मी आजच्या सर्वप्रथम मी त्या संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या अनुषंगाने आज पूर्ण महाराष्ट्रभर माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशाने जे विधानसभेच्या वेळेस देवेंद्र फडणवीस यांनी आमची सत्ता आली तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन दिले होते,
ते खोटे आश्वासन देऊन आज सत्तेत आले, त्यांना सदर आश्वासनाचा विसर पडलेला. या आश्वासनाची त्यांना आठवण करून देण्यासाठी आज आम्ही पुसद येथील राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या बंगल्यासमोर रक्तदान करून आंदोलन करत आहोत. आम्ही म्हणतोय की हम तुम्हें खून देंगे, तुम हमें कर्ज माफी दो. यासाठी आज आम्ही या ठिकाणी रक्तदान करून आंदोलन करत आहोत. दिव्यांगांना प्रति 6,000 रुपये मंथली मानधन मिळावं, शेतीमालाला भाव मिळावा आणि आपण दिलेलं आश्वासन हे तात्काळ पूर्ण करावं, या मागणीला घेऊन आज इथे रक्तदान शिबिर होत आहे. जे स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांनी जो हरित क्रांतीचा संदेश दिला होता, महाराष्ट्रभर हरित क्रांती घडून आणली होती, ज्यांना हरित क्रांतीचे जनक म्हणतात, अशा वारसा असणारे राज्यमंत्री इंद्रनील भाऊ यांनी तात्काळ आपल्या शेतकरी बांधवांकडे लक्ष देऊन आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याजवळ तात्काळ कर्जमाफीची मागणी करावी, अन्यथा या शेतकऱ्यांसाठी आपण आपल्या पदाचा राजीनामा द्यावा ही मागणी करतो. रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.